Studying the next point, vehicle on a banked road. Vehicle on a banked road. In this car, there are two forces acts on it. First one, weight mg, it acts on a vertically downward direction, and the normal reaction acts on a car, it's a vertically upward direction. Force of friction is backward side and body or a object moving in front side. असं कन्सिडर करा की आपला ऑब्जेक्ट म्हणजे एक कार आहे आणि ती हॉरिझॉन्टल रोडवरती काय होते, ट्रॅव्हल होते. एका सरळ स्ट्रेट लाईन रोडवरती आत्ता सध्याला ट्रॅव्हल होते. त्यावेळी त्या कारवरती किती फोर्स ॲक्ट होतात, तर 3 फोर्स ॲक्ट होतात. एक वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकली अपवर्ड असते. ज्यावेळी ही नॉर्मल व्हर्टिकली अपवर्ड आहे त्यावेळी ती ह्या वेट एम जीला बॅलन्स करायचं काय करते, काम करते. म्हणजे गाडीचं जे वेट आहे त्याला बॅलन्स करते. आता असं समजा की गाडी ह्या फॉरवर्ड डायरेक्शनला निघाली, इकडं निघाली. त्यावेळी ह्या गाडीच्या टायर आणि रस्ता यांच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन घडतं आणि ते या दिशेला घडतं. म्हणजे ज्या दिशेला मोशन घडते त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन घडत असतं. आपण काय शिकणार आहोत या पॉईंटमध्ये की व्हेकल ऑन ए बँक्ड रोड. तर आपल्याला बँक्ड रोड म्हणजे काय हे समजलं पाहिजे. असं कन्सिडर करा की ही गाडी ह्या रस्त्यानं सरळ जाते पण मध्येच एखादा घाट आहे, डोंगर आहे किंवा चढ आहे, तर ती गाडी ह्या चढावरती अशी जाणार आहे. ठीक आहे. तर हा आपला हॉरिझॉन्टल रोड आहे. तर हा हॉरिझॉन्टल रोड आणि हा आपला तिरका झालेला रस्ता यांच्यामध्ये जो अँगल तयार होतो तो आहे अँगल ऑफ बँकिंग. आता समजा ही कार ट्रॅव्हल होत 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 इथंपर्यंत आली आणि मूव्ह होत या ठिकाणी गेली. ठीक आहे. म्हणजे ती आपल्याला या दिशेला अशी दिसेल. ठीक आहे. म्हणजे गाडी तिरकी झालेली आहे, ती या दिशेला फॉरवर्ड डायरेक्शनला काय होते, मूव्ह होते. त्यावेळी त्या कारवरती जो फोर्स ॲक्ट होतात त्यातला वेट एम जी हा व्हर्टिकली कसा असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनलाच असणार आहे. ठीक आहे. आणि नॉर्मल रिॲक्शन मात्र आता काय झाली की ऑब्जेक्ट ज्यावेळी असा होता त्यावेळी नॉर्मल अशी आहे, पण आत्ता आपला ऑब्जेक्ट तिरका आहे ना, त्यामुळे ही नॉर्मल अशी राहायच्या ऐवजी थोडीशी काय होणार आहे, तिरकी होणार आहे. म्हणजे आपली नॉर्मल कुठं गेली, या डायरेक्शनला. त्यामुळे ह्या नॉर्मलचे 2 कॉम्पोनंट तयार होतात. एक एन कॉस थीटा आणि दुसरा या दिशेला होईल एन साइन थीटा. ठीक आहे. आता गाडी ज्यावेळी वरच्या साईडला जाणार आहे, मूव्ह होणार आहे, त्यावेळी ह्या गाडीवरच्या टायर आणि हा रस्ता यांच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन घडतं. गाडी ज्यावेळी ह्या चढावरती असणार आहे त्यावेळी गाडी कुठल्या दिशेला मूव्ह होते, या दिशेला, अपवर्ड साईडला. ते फोर्स ऑफ फ्रिक्शन या दिशेला घडेल. म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शनचे परत किती तिरकं झालं ना. आधी फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कसं आहे, असं सरळ आडव्या रेषेत आहे, पण गाडी तिरकी झाल्यामुळे हे पण असं तिरकं होणार आहे. म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शनचे परत किती कॉम्पोनंट पडतात, तर 2 कॉम्पोनंट पडतात. स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन या दिशेला घडणार आहे, बरोबर. आणि तिरकं झाल्यामुळं ह्या फोर्स ऑफ फ्रिक्शनचे पण परत 2 कॉम्पोनंट पडले. ह्या डाऊनवर्ड साईडला पडला तो झाला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन साइन थीटा आणि या दिशेला जे घडेल ते असेल एफ स्टॅटिक फॉर यस कॉस थीटा. ओके. म्हणजे आता कॉम्पोनंट आपल्याला मिळाले सगळे. तर आपण काय फाइंड आउट करणार आहोत की ह्या ऑब्जेक्टला ह्या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होत असताना किती मोस्टली सेफ स्पीड असावं ते आपण फाइंड करणार आहे. की इथून ती कार त्या घाटावरती किंवा त्या उंचीला चढत असताना ती खाली पण नाही आली पाहिजे आणि बाहेरच्या साईडला पण नाही गेली पाहिजे. मग हे ट्रॅव्हल होत असताना या कारवरती किती स्पीड असावं, सेफ स्पीड किती असावं ते आपण काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे. चला तर मग आपण काय करूया, मोस्टली सेफ स्पीड काय करूया, फाइंड आउट करायला घेऊया. आता आपल्याला थोड्या वेळासाठी असं अज्युम करायचं आहे की त्या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन किती आहे, 0 आहे. आणि त्यावेळी आपण पहिल्यांदा काय करूया, त्याची व्हेलॉसिटी काय करूया, फाइंड आउट करूया. ठीक आहे. आपण काय अज्युम करतो की फोर्स ऑफ फ्रिक्शन सध्याला 0 आहे. आता कार इथं वरती चढावरती आहे, त्यावेळी ह्या कारवरती नॉर्मल एन कॉस थीटा व्हर्टिकली कुठं आहे, अपवर्ड साईडला आहे. ठीक आहे. मग हा एन कॉस थीटा काय करतो, तर हा एन कॉस थीटा बॅलन्सेस वेट एम जी.
ते जो आपला ऑब्जेक्ट आहे म्हणजे आपली जी कार आहे तिचं वेट mg बॅलन्स करायचं कोण काम करतो तर हा n cos θ करतो. इथं f cos θ आहे, पण आपण काय सांगतोय की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन थोड्या वेळासाठी काय कन्सिडर करणार आहोत, ते 0 आहे म्हणून आपण याला कन्सिडर करणार नाही आहोत. ठीक आहे, मग n cos θ इज इक्वल टू बॅलन्सेस वेट mg, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. आता ह्या कारला पुढं जाऊन कुठली मोशन कंप्लीट करायची तर सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचे. म्हणजे या कारला कशाची गरज आहे, सेंट्रीपेटल फोर्सची गरज आहे. ठीक आहे, मग त्याला गरजेचा असलेला हा सेंट्रीपेटल फोर्स देण्याचं काम कोण करतो तर नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स विल प्रोव्हाइडेड बाय कोण देण्याचं काम करेल, राहिलेला दुसरा कंपोनंट नॉर्मलचा n sin θ जो इथं लागलाय. ठीक आहे, हा n cos sin θ काय करेल, या कारला ती सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी गरजेचा असलेला सेंट्रीपेटल फोर्स देण्याचं काम करेल. ठीक आहे, मग फॉर्म्युला तयार करूया. n sin θ इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय आहे फॉर्म्युला, mv² अपॉन r. याला थोड्या वेळासाठी आपण काय म्हणूया, इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करूया. आता काय करणार आहे, 2 नंबरच्या इक्वेशनला 1 नंबरच्या इक्वेशनला काय करायचं, डिव्हाइड करायचं. नाव डिव्हाइड इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट. ठीक आहे, पहिलं सेकंड इक्वेशन लिहून घेऊया. n sin θ डिव्हायडेड बाय n cos θ इज इक्वल टू सेकंड इक्वेशन mv² डिव्हायडेड बाय r, आणि हे फर्स्ट इक्वेशन याच्या डिवायडेशनला m इंटू g. m कॅन्सल झाला, n कॅन्सल झाला. आता इथं साइन अपॉन कॉस आहे, साइन अपॉन कॉस काय होईल, टॅन ऑफ θ. ओके, इज इक्वल टू राहिला कोण, v² डिव्हायडेड बाय rg. पण मला rg नको आहे. ठीक आहे, मला फक्त काय हवं आहे, v² पाहिजे. तर काय करूया, हा rg इकडे शिफ्ट करूया. म्हणजे इक्वेशन काय होईल, v² इज इक्वल टू rg टॅन θ. ठीक आहे, बघा काय इक्वेशन होईल, v² इज इक्वल टू rg टॅन ऑफ θ. पण मला v² पण नको आहे, नुसता v हवा आहे. तर v याचा स्क्वेअर रूट काढूया, म्हणजे हा स्क्वेअर निघून जाईल आणि याला रूटमध्ये ट्रान्सफर होईल. म्हणजे v इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ rg tan of theta. This is the equation of mostly safe speed. याला काय म्हटलं जातं, या स्पीडला ऑप्टिमम स्पीड असं सुद्धा म्हटलं जातं, आणि त्याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं, मोस्ट सेफ स्पीड असंही म्हटलं जातं. या फॉर्म्युल्यानं आपण काय करू शकतो की त्या कारला त्या बँकडो रोडवरती ट्रॅव्हल होत असताना किती स्पीड असावं जेणं ती कार सेफली काय होऊ शकेल, त्या बँकडो रोडवरती ट्रॅव्हल होऊ शकेल, ते सेफली स्पीड आपण या इक्वेशननं फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, मग आता समजा की एखाद्यानं विचारलं की मला सेफली स्पीड नको आहे, तर मला हा बँकडो रोड काढायचे. ठीक आहे, तर आपण ह्या इक्वेशननं तो सुद्धा फाइंड आउट करू शकतो. कसा बघा, हा v² इथं आहे, हा rg याच्या डिव्हायडेशनला टाका. म्हणजे काय होईल, v² अपॉन rg इज इक्वल टू टॅन ऑफ θ. पण मला फक्त θ हवं आहे ना, म्हणजे हा टॅन काय करायचं आहे, इकडे शिफ्ट करा. म्हणजे टॅन इन्व्हर्स होईल. म्हणजे θ इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स v² अपॉन rg. म्हणजे ह्या इक्वेशन आपण काय करू शकतो की ती जी कार जी आत्ता बँकडो रोडवरती आहे, तो अँगल ऑफ बँकिंग, हा जो अँगल ऑफ बँकिंग आहे किंवा जो बँकडो रोड आहे, तो आपण या इक्वेशनला काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आपण आता काय करणार आहोत, आपण v फाइंड आउट केला, θ फाइंड आउट केला. आता आपण काय करणार आहोत, नेक्स्ट स्पीड लिमिट फाइंड आउट करणार आहोत. स्पीड लिमिट. ठीक आहे, आता मिनिमम स्पीड किती असावं आणि मॅक्झिमम स्पीड किती असावं. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपल्या ऑब्जेक्टला काय करायचं आहे, तर त्या बँकडो रोडवरती ट्रॅव्हल व्हायचे. ठीक आहे, ह्या बँकडो रोडवरती ट्रॅव्हल व्हायचे. ह्या बँकडो रोडवर ट्रॅव्हल होत असताना या कारचं मिनिमम स्पीड किती असावं आणि मॅक्झिमम स्पीड किती असावं ते आपण काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की आपण व्हेलॉसिटीचं इक्वेशन ऑलरेडी फाइंड आउट केलेलं आहे. काय आहे ते,
V is equal to under the root of Rg tan theta. Suppose this velocity is less than under the root of Rg tan theta. काही कारणानं आपण देत असलेला जो वेग आहे तो ह्या वेगापेक्षा काय झाला, कमी झाला, तर काय होईल, त्यावेळी मिनिमम वेलॉसिटी किती असायला पाहिजे ते आपण फाइंड करूया. आता आपण काय सांगतो की हॉरिझॉन्टल रोड आहे, आपला ऑब्जेक्ट या दिशेला ट्रॅव्हल होतोय. हॉरिझॉन्टल रोड आणि बँकड रोड, या रोडला काय म्हणायचं आहे, बँकड रोड असं म्हणायचं. ठीक आहे, हा बँकड रोड आहे, यांच्यामध्ये जो अँगल आहे बँकड रोड आणि हॉरिझॉन्टल रोड याला आपण काय म्हणतोय, अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग ऑफ अँगल. ठीक आहे म्हणतो. आता आपला ऑब्जेक्ट या दिशेने, आपला ऑब्जेक्ट कसा आहे, तिरका आहे, त्याच्यावरती नॉर्मल रिॲक्शन कुठं ॲक्ट होते, व्हर्टिकली अपवर्ड. पण आपला ऑब्जेक्ट तिरका असल्यामुळे नॉर्मल या दिशेला गेली. पण नॉर्मल यांचे किती कंपोनंट तयार झाले, तर n cos थीटा तयार झाला आणि दुसरा कंपोनंट असेल जो कुठला आहे, n sin थीटा. आता वेट mg कुठं असणार आहे, ते नेहमी कुठल्या दिशेला असतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. आता मात्र काय झालं आहे की आपण काय सांगतोय की आपली ऑब्जेक्टला देत असलेली वेलॉसिटी या वेलॉसिटीपेक्षा कमी आहे, त्यावेळी फ्रिक्शन कुठल्या दिशेला घडेल, तर ते व्हर्टिकली अपवर्ड. म्हणजे टायर आणि रस्ता यांच्यामध्ये घडणारं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला असेल. मग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अपवर्ड डायरेक्शनला झाल्यामुळं ऑब्जेक्टची मोशन कुठं असेल, तर व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे आपला ऑब्जेक्ट खालच्या दिशेला जायला चालू होईल. म्हणजे आपण देत असलेली जी व्हेलॉसिटी आहे, जी मिनिमम असावी असं आपण सांगतो, तिच्यापेक्षा जर व्हेलॉसिटी कमी पडली तर आपला ऑब्जेक्ट काय करणार आहे, खालच्या दिशेला, म्हणजे इकडून खालच्या दिशेला मूव्ह व्हायला काय होईल, चालू होईल. अशा वेळी मिनिमम स्पीड किती ठेवावं की जेणेकरून तो ऑब्जेक्ट खाली नाही आला पाहिजे, ते आपण फाइंड करणार आहे. ह्या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचे पण दोन कंपोनंट पडले. ठीक आहे, पहिला कंपोनंट व्हर्टिकली अपवर्ड असेल, जो कोण असेल, एफ साइन थीटा. ठीक आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ साइन थीटा. आणि दुसरा असेल जो या दिशेला ॲक्ट होईल, तो असेल एफ एस कॉस ऑफ थीटा. इन धिस, आता हे जे वेट एम जी आहे याला कोण बॅलन्स करत असेल, तर हा एन कॉस थीटा आणि एफ साइन थीटा बोथ आर बॅलन्सेस द वेट एम जी ऑफ ए कार. दोघं काय करणार आहेत, त्याचं वेट बॅलन्स करणार आहेत. एन कॉस थीटा प्लस एफ साइन थीटा इज इक्वल टू द एम जी, बिकॉज बोथ आर बॅलन्सेस द वेट एम जी. तुम्ही इथं एफ एस पण लिहू शकता फॉर द स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता ह्या कारला काय करायचं आहे, पुढं जाऊन सर्क्युलर मोशन काय करायचे, कंप्लीट करायचे. म्हणजे या कारला काय करायचं आहे, सेंट्रिपेटल फोर्सची गरज आहे. मग ह्या कारला सेंट्रिपेटल फोर्स कोण देत असणार आहे, तर हा एन साइन थीटा आणि एफ कॉस थीटा दोघं मिळून काय करतात, या कारला सेंट्रिपेटल फोर्स देण्याचं काम करतात. सो द एन साइन थीटा मायनस एफ कॉस थीटा इज इक्वल टू प्रोव्हाइडेड नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. याला इक्वेशन नंबर 2 मानूया. आता इथं निगेटिव्ह साईन का घेतलं, कारण बोथ आर अपोजिट इन डायरेक्शन. आता काय करूया की 2 नंबरच्या इक्वेशनला 1 नंबरच्या इक्वेशननं डिवाइड करूया. नाव डिवाइड इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट. 2 नंबरच्या इक्वेशनला 1 नंबरच्या इक्वेशनला काय करूयात, डिवाइड करूयात. ठीक आहे, राईट हँड साईड घेऊया, परत लेफ्ट हँड साईड घेऊया. सेकंड नंबरचं राईट हँड साईड एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. पहिली फर्स्ट इक्वेशन एम जी इज इक्वल टू या साईडचं इक्वेशन एन साइन थीटा मायनस एफ कॉस थीटा डिवायडेड बाय, थोडंसं हे इकडं लिहूया, इकडं लिहूया, काही फरक पडत नाही, चिन्हांसहित लिहिणार आहोत आणि दोन्हीचं साईन प्लस आहे. एफ साइन थीटा प्लस एन कॉस थीटा. एम एम काय झाला, कॅन्सल झाला, राहिलं कोण, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी इज इक्वल टू एन साइन थीटा मायनस एफ कॉस थीटा अपॉन एफ साइन थीटा
प्लस एन कॉस थीटा. ठीक आहे. आता काय करूया, हा आर जी इकडं शिफ्ट करूया. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी इंटू एन साइन थीटा. बाकी इकडच्या इक्वेशनला आपण काही चेंज करणार नाही आहोत. एफ कॉस थीटा डिवायडेड बाय एफ साइन थीटा प्लस एन कॉस थीटा. याचा स्क्वेअर काढूया आणि याला अप्लाय करूया. म्हणजे इक्वेशन आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटीचं मिळेल. व्ही मिनिमम इज इक्वल टू याचा स्क्वेअर याला अप्लाय करायचं किंवा स्क्वेअर रूट काढूया दोन्ही साईडचं. आर जी एन साइन थीटा मायनस एफ कॉस थीटा डिवायडेड बाय एफ साइन थीटा प्लस एन कॉस थीटा. Now in this equation put F is equal to mu into n. आता आपल्याला हे माहीत पाहिजे की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची जी व्हॅल्यू असते, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची जी व्हॅल्यू असते, व्हॅल्यू ते किती असते, 0 to म्यू एन इथंपर्यंत असते. ठीक आहे. मॅक्झिमम म्यू एन आणि मिनिमम 0 पर्यंत असते. ठीक आहे. आपल्याला व्ही मिनिमम काढायचं आहे, तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्झिमम कन्सिडर करणार आहोत आपण. म्हणजे एफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपण म्यू एन कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. मग ही व्हॅल्यू आपण काय करूया, फोर्स ऑफ फ्रिक्शनच्या जागेला म्यू एन काय करूया, 2 ठिकाणी प्लेस करूया. इक्वेशन कसं होईल मग, व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर दी रूट ऑफ आर जी एन साइन थीटा मायनस म्यू. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनसाठी तुम्ही इथं प्रत्येक वेळी यस घेतलात तरी चालेल. ठीक आहे. म्यू यस इंटू कॉस थीटा डिवायडेड बाय म्यू एन साइन थीटा प्लस एन कॉस थीटा. आता काय करूया, पूर्ण इक्वेशनला, सॉरी इथं एन लिहायचं राहून गेलं आहे, एन पूर्ण इक्वेशनला काय करूया, एन डिवाइड करूया. ठीक आहे. नाव न्यूमरेटर and denominator divided by n. So V minimum is equal to under the root of RG. n ला n डिवाइड केलं, दोन्ही निघून गेले, राहिलं कोण, साइन थीटा मायनस म्यू यस. इथं n डिवाइड केलं, n निघून गेला, म्यू यस कॉस थीटा डिवायडेड बाय म्यू यस. इथला एन निघून गेला कारण एन डिवाइड केला, राहिलं कोण, साइन थीटा प्लस इथं एनला एन डिवाइड केला, एन निघून गेला, राहिला कोण, कॉस थीटा. एकदा इक्वेशन लिहूयात. व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ आर जी साइन थीटा मायनस म्यू यस कॉस थीटा डिवायडेड बाय म्यू यस कॉस थीटा, सॉरी साइन थीटा प्लस कॉस थीटा. ठीक आहे. आता काय करूया की पूर्ण इक्वेशनला कॉस थीटाने डिवाइड करूया. होल इक्वेशन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवायडेड बाय कॉस थीटा. So V minimum is equal to under the root of RG sin divided by cos. Sin upon cos, it is denoted as a tan theta minus mu s cos divided by cos, equation value 1, राहिला कोण नुसता mu s divided by mu s आहे असा, sin theta upon cos theta झाला tan थीटा प्लस cos theta upon cos theta 1 and it is the value of the minimum. या इक्वेशनला आपण काय करू शकतो की कारची बँकडो रोडवरची असलेली मिनिमम व्हॅल्यू काय करू शकतो, आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे.
ज्या पद्धतीने आपण मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट केली त्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, आता अपर लिमिट पण काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे. अपर लिमिट म्हणजे समजा की आपण काय सांगतोय की व्हीची व्हॅल्यू फायनल किती असावी, तर व्ही इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ आर जी टॅन थिटा. ऑब्जेक्ट बँकड रोडवरती असताना त्याची व्हॅल्यू त्याची व्हेलॉसिटीचा वेग व्ही इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ आर जी टॅन थिटा एवढा असावा असं सांगतो. समजा एखाद्या कारणानं काय केलं की हे स्पीड लिमिट क्रॉस केलं, म्हणजे मॅक्सिमम केलं, थोडं याच्यापेक्षा काय केलं, वाढवलं, तर काय होईल ते आपण आता स्टडी करूया. ठीक आहे. आपण देत असलेल्या वेगापेक्षा त्यानं वेग वाढवलेला आहे. आता तीच कार आहे, ती बँकडो रोडवरती ट्रॅव्हल होती आहे. हा रोड आहे हॉरिझॉन्टल, हा बँकडो रोड आहे. यांच्यामधला अँगल आपल्याला अँगल ऑफ बँकिंग आहे माहिती आहे. आपली कार या ठिकाणी आहे. ठीक आहे. कारवरती वेट म्हणजे कुठं ॲक्ट होणार, नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे ते कुठं ॲक्ट होतं, नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला. इट इज वेट एम जेन इट ॲक्ट्स इन ए व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. नॉर्मल रिॲक्शन तिरकी झालेली आहे. ठीक आहे. नॉर्मल यांचे दोन कंपोनंट आहेत, एक एन कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड आणि दुसरं आहे एन साइन थिटा. आता फोर्स ऑफ फ्रिक्शन कुठं घडणार आहे. ठीक आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन कुठं घडणार, पार्टिकलचं वेग आपण वाढवला तर ऑब्जेक्टची मोशन या दिशेला असेल, म्हणजे ऑब्जेक्ट तसा बाहेरच्या दिशेला जाणार आहे, म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन या दिशेला खाली घडणार आहे. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्ट बाहेर जाणार आहे. मिनिमममध्ये काय होतं, तर गाडी खाली येत होती, मोशन इकडं होत होती, फोर्स ऑफ फ्रिक्शन या दिशेला घडत होतं. पण वेग ज्यावेळी आपण हा जो सांगतोय त्याच्यापेक्षा जास्त वाढवला तर आपला ऑब्जेक्ट असा बाहेर जाणार आहे. ठीक आहे. आणि त्यावेळी फोर्स ऑफ फ्रिक्शन घर्षण जे होणार आहे टायर आणि रोड ते या दिशेला घडेल. मग फोर्स ऑफ फ्रिक्शनचे परत किती कंपोनंट पडले, तर दोन कंपोनंट पडतात, एक एफ साइन थिटा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि एफ कॉस थिटा हॉरिझॉन्टल कंपोनंटला. ठीक आहे. आपल्याला फोर्सेस मिळाले. आता आपण व्ही मॅक्सिमम किती असावा, की बाबूनो ही कार इकडं बाहेर पण नाही गेली पाहिजे आणि तिने सर्क्युलर मोशन पण कंप्लीट केली पाहिजे, तो काय करूया, फाइंड आउट करूया. आपण काय सांगतोय की कारवरती दोन फोर्स ॲक्ट होत आहेत, एक वेट एम जी. आता वेट एम जी आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन डाऊनवर्ड सायरेक्टला आहे. त्यांना बॅलन्स करायचं काम कोण करतो, तर एन कॉस थिटा करतो. तर एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी प्लस एफ साइन थिटा. बघा परत एकदा की आपला ऑब्जेक्ट खालच्या दिशेला जातोय, एफ साइन थिटा आणि एम जी ह्या दोघांना बॅलन्स करायचं काम कोण करतो, तर हा एन साइन थिटा करतो. तर एन कॉस थिटा बरोबर एम जी प्लस एफ साइन थिटा. मला एम जीचं इक्वेशन हवं आहे, तर हे जे एफ साइन थिटा आहे ते बरोबर चिन्हाची इकडं आणूयात. इथं प्लस आहे, ते ज्यावेळी इकडे येईल त्यावेळी ते मायनस होणार आहे, म्हणजे काय होईल, एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा इज इक्वल टू एम जी. ह्याला थोड्यासाठी इक्वेशन नंबर 1 मानूयात. नेक्स्ट, आता ह्या कारला काय करायचं आहे, तर सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचे, तर त्याला काय गरजेचं आहे, सेंट्रिपेटल फोर्स गरजेचा आहे. तो देण्याचं काम कोण करतो, तर एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा करतात. मग एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा इज इक्वल टू, हे दोघं मिळून काय करतात, सेंट्रिपेटल फोर्स देतात. आणि आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सचं फॉर्म्युला माहिती आहे, किती असतो तो, एम व्ही स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर. याला इक्वेशन नंबर 2 मानूया. ठीक आहे. दोन्ही इक्वेशन आपल्याला मिळाली. आता 2 नंबरच्या इक्वेशननं 1 नंबरच्या इक्वेशनला काय करूया, डिव्हाइड करूया. डिव्हाइड इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट. राईट हँड साईड अगोदर घेऊयात, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय एम जी. आता इकडची साईड घेऊया बरोबर चिन्हाच्या, एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. एम एम गेट्स काय झाला, कॅन्सल झाला. आता एक काम करूया, हा व्ही स्क्वेअर इथंच ठेवूया आणि आर जी इकडं काय करूया, शिफ्ट करूया. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी. बाकी जे आहे ते सगळं जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे. एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. मला व्ही नुसता हवा आहे, व्ही स्क्वेअर नको आहे,
दोन्ही साईडचं काय करूया, स्क्वेअर रूट करूया. याचा स्क्वेअर निघून जाईल आणि हे रूटमध्ये शिफ्ट होईल. म्हणजे आपलं इक्वेशन काय होईल, व्ही इज इक्वल टू अंडर दी रूट ऑफ आर जी एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा मायनस एफ साइन थीटा. ठीक आहे. पुट इन दिस इक्वेशन, आपण ऑलरेडी सांगितले की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू किती आहे. पुट द एफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ मॅक्झिमम इज इक्वल टू म्यू इंटू एन. ही व्हॅल्यू या ठिकाणी आणि या ठिकाणी फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनच्या ठिकाणी काय करूया, प्लेस आउट करूया. ठीक आहे, करून बघूयात आपण. नवीन दिस इक्वेशन, इक्वेशन काय होईल, व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ आर जी एन साइन थीटा प्लस एफच्या जागेला कोण येणार आहे, म्यू यस फॉर स्टॅटिक फ्रिक्शन इंटू एन इंटू कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा मायनस एफच्या जागेला कोण येणार, म्यू यस इंटू एन इंटू कॉस ऑफ थीटा. आता पूर्ण होल जे इक्वेशन आहे त्याला एननं काय करूया, डिव्हाइड करूया. नाव न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय एन. व्ही मॅक्सिमम इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ आर जी एन अपॉन एन निघून गेला, राहिला कोण, साइन थीटा प्लस म्यू इंटू यस, इथं एनला एनने डिवाइड केलं, एन निघून गेला, राहिला कोण, कॉस थीटा अपॉन इथं एनला एनने डिवाइड केलं, शिल्लक कोण राहिला, कॉस थीटा मायनस म्यू एस, इथं एनला एन निघून गेला, राहिला कोण, कॉस थीटा. आता काय करूया, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवायडेड बाय कॉस थीटा. कॉस थीटानं काय करूया, डिवाइड करूया. जर पॉसिबल असेल तुम्ही दोन्हीही व्हॅल्यूज एका वेळीही प्लेस करू शकता. व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू अंडर दी रूट ऑफ आर जी साइन अपॉन कॉस, इट्स अ टॅन थीटा प्लस म्यू यस कॉस अपॉन कॉस, वन व्हॅल्यू राहिला शिल्लक कोण, म्यू एस अपॉन कॉस 1 मायनस म्यू यस इंटू कॉस थिटा, इट्स अ साइन थिटा. सॉरी, थोडंसं मिस्टेक झालं इथं लिहिताना, इथं साइन थिटा आहे, साइन थिटा आणि साइन अपॉन कॉस इट्स अ टॅन थिटा. इथं थोडंसं लिहिण्यात मिस्टेक झाली आहे, इथं साइन थिटा आहे. हवं असल्यास एकदा चेक करूया, इथे साइन थिटा आहे. आपण इकडच्या न्यू पेजवर घेताना इथं चुकून कॉस थिटा लिहिला आहे. ठीक आहे, मग साइन अपॉन कॉस काय झाला, टॅन थीटा झाला. ठीक आहे, दिस इज द व्ही मॅक्झिमम. आणि यांना आपण काय करू शकतो, व्ही मॅक्झिमम फाइंड आउट करू शकतो. आपण काय फाइंड केलं, व्ही मिनिमम फाइंड केला, व्ही मॅक्झिमम फाइंड केला आणि व्हीची जनरल व्हॅल्यू पण काय केली, फाइंड आउट केलेली आहे. ओके, थँक्यू.